नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 29 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे, प्रतिभा रानडे यांना जो माणूसकार माजगावकर पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. तर प्रतिभा रानडे यांच्याविषयी अधिकची माहिती आपण घेणार आहोत. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं मसाप जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्यानंतर, म्हणजे यापूर्वी त्यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार हा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि आता त्यांना माणूसकार श्री ग माजगावकर पुरस्कारसुद्धा जाहीर झालेला आहे. त्यांचा जन्म हा पुण्यातला आहे आणि त्यांचं शिक्षण हे कोल्हापुरात झालेलं आहे. त्यांच्या पतीचं नाव फिरोज उर्फ पंढरीनाथ रानडे हे आहे, जे की भारत सरकारच्या सेवेत होते. त्यांच्या पतीच्या नियमित बदल्यांमुळे त्यांचा हा प्रवास जो आहे तो कोलकाता, मणिपूर, शिलाँग, दिल्ली, अफगाणिस्तान, मुंबई अशा ठिकाणी झालेला आहे. आणि या शहरांमध्ये राहत असताना त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्या शहरांसंबंधित आहे ते, त्यामुळे नावं लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्यांची पुस्तकं कुठली आहेत तर दिल्लीतील पुराणा किल्ला या विषयावर त्यांनी विस्तृत लेखन केलेले आहे आणि हेच त्यांचं पहिलं लेखन होतं. जसं सांगितलं की दिल्लीमध्ये ते राहिलेले आहेत, तर तिथलं लेखन आहे. त्यानंतर अमृता प्रीतम यांचं जे बंद दरवाजा होता त्याचा सुद्धा त्यांनी अनुवाद केलेला आहे. नंतर अखेरचा बादशाह ही कादंबरी, अफगाण डायरी, काबूल कंदाहारकडील कथा, जसं की त्या अफगाणिस्तानमध्ये सुद्धा राहिलेल्या आहेत. बुरखाआडच्या स्त्रिया, परके रक्त या संबंधित स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा यामध्ये त्यांनी केलेली आहे. 19वे शतक, महाराष्ट्र, तसेच येशोदाबाई आगरकरांच्या आठवणी. इतर काही पुस्तकं आहेत, ऐसपैस, गप्पा दुर्गाबाईंशी, स्मरणवेळ, रेघोट्या, शुक्रवारची कहाणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अबोलीची भाषा, फाळणी ते फाळणी, मरुगान, मस्तिमेच्या शोधात पाकिस्तान, पाकिस्तान डायरी, ज्ञानकोशाकार गणेश रंगो भिडे, अनुबंध धर्म संस्कृती आहे, आर्थिक सत्ता, त्यांची झळ, अशी भरपूर त्यांचं लिखाण आहे. सर्व नावे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. संशोधन वृत्ती त्यांना फोर्ड फाउंडेशनतर्फे संशोधन वृत्तीसुद्धा त्यांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध संमेलनांचं अध्यक्षपदसुद्धा भूषवलेलं आहे, जसं की बृहन्मुंबई महानगर साहित्य संमेलन याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. मराठी वाङ्मय परिषद याच्यासुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत. मराठी महिला साहित्य संमेलन, त्याचबरोबर साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संमेलन याच्यासुद्धा त्या अध्यक्षपद राहिलेले आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई हे त्यांच्या पुस्तकाचा इंग्रजीसोबतच हिंदी, उडिया, कन्नड या भाषेतसुद्धा अनुवाद झालेला आहे. त्यांनी आकाशवाणी, दूरचित्रवाणीतील कार्यक्रमातसुद्धा सहभाग घेतलेला आहे. तसंच त्यांनी अनेक मालिकांचंही लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर देश परदेशात व्याख्यानेसुद्धा दिलेली आहेत. गणेश रंगो भिडे जे आहेत यांनी व्यावहारिक ज्ञानकोश व अभिनव मराठी ज्ञानकोश याची निर्मिती केली. हे रंगो भिडे म्हणजेच त्यांचे वडील होते. तर ही प्रतिभा रानडे यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती होती. पुढे सुनील देव आनंद यांचं निधन झालेलं आहे. अभिनेते सुनील आनंद यांचं 28 जुलै 2026ला लंडन येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेलं आहे. 27 वर्ष वय होतं त्यांचं, 70 वर्ष वय होतं त्यांचं. ते अभिनेते देव आनंद आणि अभिनेत्री कल्पना कार्तिक यांचे ते पुत्र होते. 1984मध्ये त्यांनी आनंद और आनंद या चित्रपटामधून आपलं पदार्पण केलेलं होतं. पुढे आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ज्याची आपण दैनंदिन माहिती घेत आहोत. तर यामध्ये सर्वेश कुशारेची ऐतिहासिक कामगिरी त्याने केलेली आहे. हा सर्वेश कुशारे महाराष्ट्रामधील आहे, त्यामुळं महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारे याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. याने उंच उडी या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. पुरुषांच्या या क्रीडा प्रकारात अशी कामगिरी करणारा तो या खेळामधील पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डसोबत झालेल्या अत्यंत थरारक लढतीमध्ये थोड्याशा निसटत्या फरकाने त्याचं सुवर्णपदक हुकलेलं आहे. त्याचं वय 31 वर्ष आहे. कुशारे व बेकफोर्ड यांनी 2.25 मीटर एवढी उंची पार केली आणि त्यानंतर दोघांनीही 2.279 मीटरचा
टप्पा जो आहे त्यांना तो पार करता आलेला नाही. आत्तापर्यंत केवळ तेजस्विन शंकर हा उंच उडीत पदक जिंकणारा एकमेव भारतीय होता आणि त्याने 2022च्या बर्मिंगहॅम स्पर्धेमध्ये कांस्य पदकसुद्धा मिळवलेलं होतं. पंतप्रधान मोदींनी कुशारचे जे कौतुक आहे ते कुशारेचे नेत्रदीपकी यश अशा शब्दांमध्ये त्याचं कौतुकसुद्धा केलेलं आहे. सर्वेश कुमारची कारकीर्द बघितली तर 2015मध्ये वयाच्या 20व्या वर्षी त्याने पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि पहिलं राष्ट्रीय सुवर्णताल 2018मध्ये भारतीय खुल्या स्पर्धेत मिळालेलं होतं 2.24 मीटर उडी मारलेली असताना. आणि 2019मध्ये याने 2019मध्ये पण सुवर्णपदक मिळालेलं होतं ज्यामध्ये 2.26 मीटरची उडी होती. आणि 2020च्या राष्ट्रीय खेळामध्ये 2022 गुजरात राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं त्यामध्ये 2.27 मीटर एवढी उडी होती. 2025च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जाहीर झाल्यात. 2025च्या टोकियो येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 2.18 मीटर उडी मारून त्याने 6वे स्थान पटकावलं होतं. आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय ठरला होता. मूळचा तो महाराष्ट्रातील नाशिकचा रहिवासी आहे. पुढचा आहे तेजस शिरसे. याने सुद्धा उत्तम कामगिरी केलेली आहे. राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिरसे यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या पुरुषांच्या 110 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीमधील ऐतिहासिक उपस्थिती नोंदवलेली आहे. त्याच्या डाव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर असतानाही शर्यतीत धावून त्याने 8वा क्रमांक म्हणजे शेवटच्या क्रमांकावर राहिला. तर हा शेवटच्या क्रमांकावर राहून अपयशी जरी ठरला असला तरी त्याने हार मानलेली नव्हती. म्हणजे पायाला फ्रॅक्चर झालेला असताना तो माघार घेऊ शकत होता परंतु त्याने तरीही शर्यत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. हा महाराष्ट्रातील आहे. तेजस 24 वर्षीय आहे आणि पात्रता फेरीत 16.76 सेकंदांची नोंद करत या स्पर्धेची अंतिम फेरी त्याने गाठलेली आहे आणि तो पहिला भारतीय ठरलेला आहे. त्याच्या डाव्या पायाच्या नेव्हिक्युलर हाडाला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं त्यामुळे तो या स्पर्धेमधून अपयशी ठरलेला आहे. पॅरागॉल्फिक प्रकारामध्ये शर्मिला यांची सुवर्ण कामगिरी. त्यांना वयाच्या 2ऱ्या वर्षी पोलिओ झालेला होता. त्याचबरोबर विवाहानंतर वैवाहिक छळसुद्धा झालेला. अशा परिस्थितीनंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. महिलांच्या गोळाफेक F57 या प्रकारात त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. ही भारतासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. एकाच क्रीडा प्रकारामध्ये एका स्पर्धेमध्ये 2 पदकं मिळवण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरलेली आहे. त्यांचं वय हे 40 वर्ष आहे. शर्मिलाने 9.81 मीटर या प्रकारामध्ये सर्वोत्तम अंतर गाठलेलं आहे आणि या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये आता भारताची 20 वर्षांची प्रतीक्षा त्यांनी संपवलेली असून या पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक त्यांनी मिळवलेलं आहे. शिल्पा सायल यांना पण कांस्य पदक मिळालेलं आहे. शिल्पा सायल हिला वादग्रस्त परिस्थितीनंतर भारतीय पदकानं नोंदवलेल्या तीव्र आक्षेपानंतर कांस्य पदक बहाल करण्यात आलेलं आहे. शिल्पा 7.26 मीटर गोळाफेक त्यांनी केलेला होता. नायजेरियाची युकिरिया इयाझी ही सुरुवातीला कांस्य पदकाच्या स्थानावर होती परंतु भारताने आक्षेप घेतल्यानंतर शिल्पाला कांस्य पदक देण्यात आलेलं आहे. अजय बाबू यांना पण वेटलिफ्टिंगमध्ये 79 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळालेलं आहे आणि हे भारताचं आता वेटलिफ्टिंगमध्ये 6वं पदक झालेलं आहे. अजय बाबू हे आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील 21 वर्षीय अजय बाबू यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे. हे राष्ट्रकुल स्पर्धामध्ये जे दैनंदिन घडामोडी घडत आहेत, जे पेपर येत आहे ते आपण बघत आहोत. हे सर्व नावं किंवा सर्व माहिती डिटेलमध्ये पाठ करण्याची आवश्यकता नाही परंतु एक बातमी वाचल्यासारखं दररोज यांची नावं जेव्हा कानातून जातील तेव्हा आपल्याला एक्झामच्या दृष्टीने ही महत्त्वाची नावं नंतर आपण लक्षात ठेवायला सोपी पण जातील. रत्नागिरीमध्ये मराठी भाषा संग्रहालय आणि पालघरमध्ये पुस्तकांचे गाव उभारले जाणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि साहित्य संस्कृतीला नवं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीमध्ये एकूण 25 कोटी रुपये खर्च करून 1 एकर जागेमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय उभारण्यात येणार आहे आणि याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे.
त्याचबरोबर पुस्तकांचं गाव हे पण उभारलं जाणार आहे. तर साने गुरुजींचं जे पालगड आहे तिथे पुस्तकांचं गाव हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुण्यानंतर महाराष्ट्र राज्यातील हा दुसरा सर्वात मोठा पुस्तक महोत्सव असणार आहे, जो रत्नागिरीत आयोजित केला जाणार आहे. मराठी भाषा अधिकारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा करण्यात येणार आहे. मुंबईच्या नरिमन पॉईंट इथं 100 कोटी रुपये खर्च करून मराठी भाषा भवनसुद्धा उभारण्यात येणार आहे. ऐरोली इथं 40 कोटी रुपये खर्चून संशोधन केंद्रसुद्धा मराठी भाषेसाठी स्थापन केलं जाणार आहे. भाषा, संस्कृती आणि साहित्यविषयक उपक्रम आत्तापर्यंत मराठी भाषेसाठी कोणते झालेले आहेत? तर महिला साहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलन यासाठी 5 कोटी रुपयांचा निधीसुद्धा इथं उपलब्ध करून देणार आहेत. आणि दिल्लीमधील जे JNU विद्यापीठ आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे त्याच्यावर आधारित MA अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पेपरमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर दिल्लीमधील JNUमध्ये. आणि याच विद्यापीठाच्या परिसरामध्ये महाराजांचा अश्वारूढ असलेला पुतळासुद्धा उभारण्यात येणार आहे. मराठी भाषा विकास केंद्र कुठं स्थापन केली जाणार आहेत? तर नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर ही जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवावी लागणार आहेत. त्यानंतर लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची ऐतिहासिक वास्तू ही शासनाने विकत घेतली असून तिथं आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्रसुद्धा उभारले जाणार आहे. कुठे? तर लंडनमध्ये. मराठी संस्कृती सादरीकरणमध्ये दुबई एक्स्पो व जपानमध्ये मराठी संस्कृतीचं यशस्वीपणे सादरीकरणसुद्धा करण्यात आलेलं आहे. पुढील वर्ष जे आहे ते विश्व मराठी संमेलन हे परदेशामध्ये सुद्धा आयोजित केलं जाणार आहे. धावत्या रेल्वेत जगातील पहिलं ग्रामीण साहित्य संमेलनसुद्धा आयोजित केलं जाणार आहे. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो, ज्यामागचा उद्देश आहे की वाघांच्या लुप्त होत चाललेल्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे. तर ह्या होत्या आपल्या 29 जुलैच्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या घडामोडी. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.